आपण फक्त गिरणी कामगार हे जोपर्यंत डोक्यात ठेवून उतरत नाही ना, झाली सगळ्यांना संधी देऊन झालेली आहे. राजकीय पक्षांबद्दल तर आज बोलायचंच नाही मला, कारण त्या सगळी व्यवस्थाच खरं तर नालायक म्हणायला हरकत नाही. कोणाचे गुण गाण्याची गरज नाही. आज असं वाटतं आम्ही सत्ताधाऱ्यांच्या विरोधात बोलतो किंवा संघर्ष करतोय म्हणजे आम्ही विरोधकांचे आहेत किंवा विरोधकांना वाटतं ह्या आमचे आहेत. अरे बाबा, तुम्ही पण केलेत ना, तुम्हाला पण तेच केलंय. तुमच्याकडे सत्ता होती, तुम्ही काय केलंय? तेव्हा आमच्यासाठी कोण जवळचा नाही, कोण लांबचा नाही. जो आमच्या गिरणी कामगाराला, माझ्या गिरणी कामगाराला घर मिळवून देईल तो माझा, ह्या भूमिकेत आपण आहे. कोणीच सांगू नका. आज विरोधकांनाही आवाहन करू, चला तुम्ही म्हणता ना गिरणी कामगार तुमचा 22 तारखेपासून अधिवेशन चालू होते, गिरणी कामगारांसाठी बसून दाखवा बघू तिथे पायऱ्यांवर, विरोधक म्हणून चला बाकीच्यासाठी बसता ना. तुमचं काय वरती खालती झालं की त्या विधान भवनाच्या पायरीवर जाऊन बसावं विरोधकांनी. जर गिरणी कामगार तुमचे आहेत म्हणताना उगाच दिखावा दाखवण्यासाठी ते आझाद मैदानात आंदोलन असलं की विरोधकांनी येऊ नये. खऱ्या अर्थानं तुमच्या हातात काय, बसा त्या विधान भवनाच्या पायरीवर आणि करून दाखवा गिरणी कामगारांसाठी काहीतरी. त्या दिवशी आम्ही म्हणू तुम्ही आमचे आहेत. आम्ही राजकीय पक्षाचे विरोधक नाही आहेत किंवा कुठच्याही समर्थक नाही, ती पहिली भूमिका लक्षात घ्या. कधी कधी जोडलं जातं, ती आता शेवटी एक मानसिकता आहे, तो स्वभाव आहे, तुम्हाला ते जोडत जाणार. चांगलं म्हणाल तो हा म्हणणार माझ्या बाजूचा आहे, तो म्हणणार त्याच्या बाजूचा आहे, हे होतच राहणार.